वाईट कसं होईल याचाच विचार केला. कधी कधी नकली नदीमध्ये ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला. कधी कधी विष लाडूमध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला महाराज? हे संपले. 5 पांडव शिल्लक राहिले का? पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती. अरे ज्याचा रक्षक परमात्मा आहे त्याला कोण मारू शकतो महाराज? सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता, याद रखना. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला त्रास होतो महाराज, नाही असं नाही. म्हणून सांगू, सध्याच्या युगामध्ये वाईट वागणाऱ्याला त्रास नाही महाराज, चांगलं वागणाऱ्याला तकलीफ आहे महाराज. कौरव मेले, एकच कौरव शिल्लक राहिला, त्याचं नाव आहे दुर्योधन. रणांगणात पडलेला होता, आपल्या मृत्यूचा क्षण मोजत होता. मृत्यूचा क्षण मोजत होता. कावळे गिधाड यायचे, त्याचं मांस लचके तोडायला जायचे, मांस खायला जायचे. ते कावळ्यांना गिधाडाला महाराज इकडं तिकडं करून बेजार होतं. त्याची मांडी फुटलेली होती, रक्त वाहत होतं आणि एक एक मृत्यूचा क्षण महाराज मोजत होतं. तेवढ्यामध्ये द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि अश्वत्थामा येऊन त्याने विचारलं, म्हणले मित्रा तुझी कोणी अवस्था केली रे ही? त्याने सांगितलं, म्हणले मित्रा ते जाऊ दे, आम्ही 100 होतो, मी एकटा शिल्लक राहिलो. शत्रू 5 होते पण 5ला 5 जिवंत आहेत. एक काम कर रे मित्रा, काय त्यातला एक तरी मारगडे. कळतंय का सोनंदकर? आणि हे कधी म्हणतंय? आता मरणार आहे, रक्त खाली गळतंय, किडे गिधाड कावळे मांस खायला येत आहेत, आता 1 सेकंदात मरणार आहे. त्यावेळेला म्हणतं ते कुणाला? अश्वत्थाम्याला. एक काम कर, त्यातलं 5 पैकी एक तरी मारगडे, सुखाने प्राण सोडून देतो. काय नीच वृत्ती असेल महाराज? हा, 2 एकर गेली तरी चालेल पण तुझी, अरे काय वृत्ती आहे महाराज माणसाची? अरे सोडून द्यायला शिका, थोडं मन मोठं करायला शिका. काय हितभर बांधाने काय 100 वर्ष तुम्ही काय अमर राहणार आहात का? थोडं सोडून द्यायला शिका महाराज. घर म्हटलं, प्रपंच म्हटलं की चुका हे प्रत्येकाकडून होत असतात हो. मोठ्याने घराच्या कर्त्याने असं म्हणायचं नाही मी घरातला करताय, माझ्या मनावर घर चाललं पाहिजे. अरे तू मोठा कोणामुळे? बाकीच्यामुळे ना घरात. मग कदाचित एखादी लहान व्यक्ती घरातली चुकली तर त्याला क्षमा करायला शिका ना मोठ्या माणसाने. म्हणून सासूने सासूपणा गाजवावा, पण तिला कळत असेल तर सुनाला. तिला कळत नाही, तू म्हणते मी सासू येतो, तुझ्या मनाने तू सासू होऊन बस. कोण नको म्हणतं मला? कळतंय माझं बोलणं? माफ करा मला. मोठेपणा कुणामुळे? बाकीच्या घरातल्या लोकांमुळे असेल तर एखादी लहान व्यक्ती चुकली तर त्याला समजून घ्यायला शिका. आणि बारक्या घरातल्या बाकीच्या मंडळींनी सुद्धा महाराज, मोठे माणसं हे विनाकारण मोठी झालेली नसतात, त्यांच्या जीवनात अनुभव असतो, तेवढं जीवन जगलेली असतात. तर मोठ्या माणसाने जर एखादा शब्द टाकला तर त्यांना तेवढाच आदर द्यायला शिकत जा आपणही महाराज. लक्षात येते माझं बोलणं? अश्वत्थाम्याला दुर्योधन म्हणाला, एक काम कर गडे, एक तरी मार, त्यातलं सुखाने जीवन जगतो महाराज. आणि जोपर्यंत माणसाचं मन व्यापक होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख भेटत नाही. मार सांगितला अश्वत्थामा, कृतवर्मा. यांनी काय केलं महाराज? तेथून तलवार उचलली आणि अश्वत्थामा निघाला. रात्रीचा प्रसंग आहे, नीट लक्ष द्या. युद्ध संपलं होतं, पांडव जिंकलेले होते, त्याच्यामुळे बिनधास्त होते. माझं बोलणं कळते? बिनधास्त होते की आता काय युद्ध संपलं, दुर्योधन रणांगणात पडून आहे, आता आपल्याला शत्रूच कोणी उरलेलं नाही. पण एक वाक्य सांगू, समोरासमोर युद्ध करणारा शत्रू परवडला महाराज, पण पाठीत खंजीर खोपणारे महाराज शत्रू फार अवघड आहेत, ध्यानात ठेवा. आणि पाठीमध्ये खूप असणारे हे लांबचे नसतात, हे जवळचेच असतात. लगेच एकमेकाकडे बघू नका. जवळचेच असतात म्हणजे नाही ते एकमेकाकडे लगेच बघायला चालू कर, तसं नाही. ते धोका देणारे हे जवळचेच असतात. इतिहास उघडून बघा, मला तिकडे जायचं नाही, मला भागवत सांगायचे तुम्हाला. कारण आपलं वर्म, आपलं मर्म, आपल्या जीवनातले कुठं काय आहे हे सगळं जवळच्या माणसाला माहित राहत असतं महाराज. आणि म्हणून माणूस धोक्यात कधी येतो, जवळचा फितूर होतो तेव्हाच माणूस धोक्यात येतो. एक वाक्य सांगू, रामचंद्रजी रावणाला तोपर्यंत मारू शकले नाही जोपर्यंत बिभीषण रामचंद्रजीच्या बाजूला आला नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि रामचंद्रजींनी रावणाला मारलं, रावण रणांगणात पडून होता. रणांगणात रावण पडलेला आहे, रामचंद्रजी समोर उभे आहेत. रामचंद्रजींनी विचारलं रावणाला, बोला रावण महाराज, सोन्याची लंका, 33 कोटी देवता बंदी खाण्यात आणि विजय मिळवायचा होता तुम्हाला,
कुणाचा विजय झाला सांगा. रावणाने सांगितलं, रामचंद्रजी काय तुमचा विजय झाला. रामचंद्रजी म्हणाले मग. पण रावणाने एक गोष्ट खूप गोड वाक्य सांगितलं. रावण म्हणाला, देवा तुमचा विजय झाला, पण तुमचा विजय का झाला हे तरी तुम्हाला लक्षात आहे का? तुम्हाला कळलं का तुमचा विजय का झाला? प्रभू म्हणाले, सांगत खरं. प्रभू तुम्ही धर्माने वागलात मला माहितीये, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात. मी अधर्म केला, सीता मातेवर वाईट नजर ठेवली, हे तर सगळी कारण आहेत हे मला माहिती आहे. पण अजून एक मुख्य कारण काय माहितीये का प्रभू तुम्हाला? म्हटले कोणतं? प्रभूला रावण म्हणतो, देवा माझ्या संकटाच्या काळामध्ये माझा भाऊ माझी साथ सोडून तुमच्या पुढच्या पार्टीला मिळाला, आणि संकटाच्या काळात तुमचा भाऊ तुमच्या पाठीमागे उभा होता म्हणून तुमचा विजय झाला. अश्वत्थामा कृतवर्मा याने तलवार घेतली आणि निघाली. रात्रीचा प्रसंग नीट लक्ष करा. 5 पांडव झोपलेले होते. कृष्ण कन्हैयाने उठवलं आणि त्यांना दुसरीकडे घेऊन गेले, द्रौपदी सहित पांडवांना. आणि त्या पांडवांच्या त्या शामियान्यामध्ये, रणांगणामध्ये जिथं पांडव झोपलेले होते, द्रौपदीपासून जन्माला आलेली 5 पांडवांची 5 मुलं त्याच बाजेवरती, त्याच शय्येवरती येऊन झोपले. आणि मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री एका झाडाखाली कृतवर्मा, अश्वत्थामा आणि हे अजून एक जण होतं, 3 जण एका झाडाखाली थांबले रात्रीच्या वेळेला, की आता पांडवांना मारायचं कसं असा विचार करीत होते. नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. ज्या झाडाखाली थांबलेली होती ते झाड होतं शमीचं. कशाचं? आपट्याचं झाड होतं ते. शमीचं झाड म्हणतात त्याला. आणि त्या झाडाखाली बसले. पण बसल्यानंतर अश्वत्थाम्याला 2 जण झोपले, पण अश्वत्थाम्याला झोप येईना. पांडवांना मारायचं कसं? मध्यरात्री अश्वत्थामा पडल्या झाडाला टेका देऊन पडल्या वरती बघितलं तर मध्यरात्री एक ज्याचं नाव घेत नाही तर तो प्राणी आला, पक्षी आला, ज्याचे मोठे मोठे डोळे असतात. त्याला काय म्हणतात? जे रात्रीचं त्याला दिसतं आणि दिवसा दिसत नाही, काय म्हणतात त्याला? तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. काय म्हणतात त्याला? ते आलं आणि रात्रीच्या प्रसंगाला घरट्यामध्ये पक्ष्यांचे पिले होते. रात्रीच्या प्रसंगाला ते आलं आणि अचानकपणे त्या पक्षाच्या घरट्यावरती हल्ला केला आणि त्या पक्ष्यांच्या पिल्यांची मान मुरगळून टाकून महाराज निघून गेलं. खायचं नव्हते त्याला, पण खतम करून निघून गेलं. हे बघितलं अश्वत्थाम्याने झाडाखाली झोपल्या. तो याला म्हणतात काक उलुका न्याय. हा म्हणला, हे जर आपण नीती वापरली तर पांडवावरती समोरासमोर लढू शकत नाही आपण, पण हे जर आपण नीती वापरली तर पांडवांना संपवू शकतो. मग रात्रीच्या वेळेला मध्यरात्री 12 वाजता सगळे झोपलेले असताना तलवारी घेऊन 3 जण महाराज शामियान्यास शिरले. शिबिरामध्ये पांडवांच्या शिरले. भेटल त्याचे महाराज नुसती कत्तल करीत जात होते. कोणी मुंडकं उडवलं, कुणाचा पाय तुटला, कुणाचे महाराज शिरधडा वेगळं केलं, कुणाचे हात तोडले, नुसतं फक्त मारतच निघाले. असं करता करता पांडवांच्या शय्येपर्यंत आले. पांडवांच्या शय्येवरती द्रौपदीची 5 मुलं झोपलेली होती, जी पांडवांसारखी दिसत होती. कृतवर्मा, अश्वत्थामा यांना वाटलं हे पांडव आहेत. त्यांनी 5 जणांचे शिरधडा वेगळे केले महाराज, आणि ते शिर घेतले आणि दुर्योधनापर्यंत आले. सांगितलं, दुर्योधना काय तू एकाला मार म्हटला होतास ना रे, मी 5 जणाला मारले. आम्ही हे घे 5 जणाचे 5 शिर मोजून घे, बघून घे. जेव्हा दुर्योधनाने बघितलं, त्याने डोकं बडवलं आणि त्याने सांगितलं, म्हणले अरे काय केलं तुम्ही? मी तुम्हाला पांडवांना मारायला सांगितलं होतं, तुम्ही द्रौपदीचे 5 मुलं मारून आलात. तडपडून प्राण सोडून दिला महाराज. जैसी करणी वैसी भरणी. कुणाला वाटत असेल की आम्ही जे करतो ते अंधारात करतो, कुणाला दिसत नाही. तराजू मोजणारे लोक राहतात ना, तराजू मोजणारे, तर तराजूला खालून महाराज लोचिंबक चिटकवतात. लक्षात येतं? तराजूला खालून लोचिंबक चिटकवतात वजन कमी जावं म्हणून. त्याला वाटतं गिरायकाला काय दिसतं. अरे वेडायस तू दादा, गिरायकाला दिसत नाही, ग्राहकाला दिसत नाही, पण बघणारा वर बसलाय ना दादा, त्याला दिसल्याशिवाय राहत नाही ना दादा. आणि म्हणून आपल्या या जगातले 3 मोठे साक्षीदार आहेत जगामध्ये. आपण जे बी कर्म करतो त्याचे साक्षीदार आहेत ना दादा. कोण? ज्या पृथ्वीवरती आम्ही कर्म करतोय ती पृथ्वी,
ज्या आकाशाखाली आम्ही कर्म करतोय ते आकाश आणि आपल्या अंतःकरणात बसलेला ईश्वर हा सगळ्यात मोठा साक्षीदार आहे की सांगतो तो तुम्हाला करू नको आणि केलं तर शेवटी महाराज त्याचा परिणाम आहे की जे केलं ते माणसाला भोगावंच लागत असतं. खूप गोड प्रसंग आहे महाराज. जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे जाएगा. जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे जाएगा. सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी. जैसी करनी वैसी भरनी. जैसी करनी वैसी भरनी. जैसी करनी वैसी भरनी. जे केलं ते भोगावं लागतं. वेळ जरी लागला तरी ते चुकत नाही कुणाला महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्याग जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख तरी करण्या नष्ट. देह करी जे जे काही हो देह करी जे जे काही आत्मभोगी तो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञान, जगी एक आहे जाण. ज्ञानी मृत्यूला न कोणी चुकवी थोर सोडत साण. सोड सोड माया सारी हो सोड सोड माया सारी. जग आहे रे नश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. तुम्ही काहीही करा त्याचा साक्षीदार आहे. माफी मागून एक गोष्ट बोलू. माणसाची एवढी वृत्ती नीच झालेली महाराज. सख्या भावाच्या पोरीला जर पाहुणे बघायला आले तर काही काही माणसं सख्या भावाच्या पोरीची सोयरीक मोडतात. आता काय करावं लागेल. अरे हे भरावं लागतं. एवढं सोपं नाही मायबाप. भरावं लागतं. म्हणून कधीच कुणाचं वाईट अंतःकरणामध्ये विचार आणू नका. तुम्ही जर मंदिरामध्ये दिवे लावत असाल, पूजा करीत असाल,
पण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून जर कुणाचं अंतःकरण दुखत असेल तर देवापुढे लावलेला दिवा सुद्धा महाराज काम करीत नाही. ध्यानात घ्या, माझं बोलणं नीट लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत मनातला अंधार जात नाही तोपर्यंत किती दिवे लावले हे महत्वाचं नाही दादा. किती दिवे लावले फायदा होत नाही. जीवन सरळ जगा, चांगलं जगा, काही फरक पडत नाही. काय कुणावर जळायचं महाराज, काय कुणाची निंदा करायची, काय कुणाबद्दल बदनामी करायची, कुणाची काय घेणं देणं आहे आपल्याला, मला सांगा. अरे जो तो जन्माला आला तो आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आला महाराज. आणि एखाद्याच्या वाटेमध्ये तुम्ही किती प्रयत्न करा महाराज आडवी वाट करण्याची, पण त्याचं नशीब जर चांगलं असेल, त्याचं कर्म चांगलं असेल तर तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुम्ही त्याला अडवू शकत नाही. ध्यानात ठेवा. आपण जर त्याचं काही वाईट करू शकत नसेल तर काय करून करून आपण किती वाईट करणार आहात. पण ज्याला ईश्वराची साथ आहे ना महाराज, ज्याचं रक्षण करणारा ईश्वर आहे ना, त्याला तुम्ही किती त्रास देण्याचा प्रयत्न करा. म्हणून एक कबीरजीचा दोहा खूप गोड आहे. गरीब को मत रुलाओ, गरीब तो रोएगा. गरीब को तकलीफ मत दो, गरीब तो रोएगा. लेकिन जिस दिन गरीब का मालिक रूठेगा उस दिन तो जहां खो देगा. मग त्याचा मालक जर रुसल्यावर काय होईल? गरीब काही करणार नाही आपल्या पुढे, तो रडेल. याच्यापेक्षा दुसरं